गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, टुडेज लेक्चर आपण स्टार्ट करत आहोत थायमस ग्लँड. आपण या अगोदर बघितलेली पॅराथायरॉइड ग्लँड, त्याचंवालं सिक्रिशन बघितलं, हायपोसिक्रिशनमुळे त्यांचे डिसऑर्डर बघितलं, हायपरसिक्रिशनमुळे कोणते डिसऑर्डर होता तर ते आपण बघितले. तर टुडेज लेक्चर आपण स्टार्ट करत आहोत थायमस ग्लँड. Thymus gland is located in the upper part of thorax on the dorsal side of the head. बघा, एक्झॅक्ट थायमस ग्लँडचं लोकेशन बघा कुठे आहे. थायमस ग्लँड इज लोकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ thorax on the dorsal side of the heart. It is a soft pinkish bilobule mass of lymphoid tissue. It is a prominent gland at birth but gets gradually atrophied in the adult, so it is called as a temporary gland. ह्या ग्लँडला काय बोललं जातं? टेम्पररी ग्लँड. बघा, जी स्ट्रक्चर आहे थायमस ग्लँडचं, इट इज लोकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ thorax on the dorsal side of the heart. डॉर्सल साईडनी हर्टच्या ती प्रेझेंट असते. आणि बघा ती कशी, इट इज अ सॉफ्ट आहे, पिंकिश कलरची आहे आणि बायब्यूल मास ऑफ लिम्फॉइड टिश्यू. आणि ह्या ग्लँडला काय बोललं जातं? टेम्पररी ग्लँड, बिकॉज इट इज अ प्रोनॉमिनंट ॲट बर्थ बट गेट्स ॲप्रिफाईड इन द अडल्ट्स. बघा याचं फंक्शन काय आहे? फंक्शन, इट इज सिक्रीट द हार्मोन थायमोसिन. हा कोणता हार्मोन सिक्रेट करते? थायमस ग्लँड. इट इज अ सिक्रेट थायमोसिन. इट हॅज ॲन इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टीम बाय मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. बघा, ही जी ग्लँड आहे थायमस ग्लँड, तर तिचा रोल काय आहे एक्झॅक्टली? तर ती काय सिक्रेट करते? थायमोसिन. आणि हा थायमोसिन जो आहे जो एन्झाईम, इट इज अ प्लेइंग इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीमची जे डेव्हलपमेंट होत असते बाय मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स, तर त्यासाठी तिचा इम्पॉर्टंट रोल आहे थायमोसिनचा. इट ऑल्सो प्रॉमिनंट्स प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. काय प्रोडक्शन करते? अँटीबॉडीज बाय प्रोव्हाइडिंग ह्युमरल इम्युनिटीज. It also promotes production of antibodies by providing humoral immunities. बघा, आपण बघतो आहोत तिथं ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड एज अ सुप्रारिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड एज अ सुप्रारिनल ग्लँड. बघा, हिची ओरिजिन कुठून झालेलं आहे? इट इज अ ओरिजिन इन अ ड्युएल ओरिजिन फ्रॉम मेझोडर्म अँड एक्टोडर्म. ॲड्रिनल ग्लँड हॅव ड्युएल ओरिजिन फ्रॉम मेझोडर्म अँड एक्टोडर्म. They are located on the upper border of each kidney. Adrenal glands are small, conical, yellowish gland and show two distinct regions, outer cortex and inner medulla. बघा, ही जी ॲड्रिनल ग्लँड आहे, दॅट इज अ लोकेशन कुठे आहे तिचं? ऑन द अप्पर बॉर्डर ऑफ इच किडनी. जी किडनी असते तर तिच्या अप्पर बॉर्डरने ती प्रेझेंट आहे तिचं लोकेशन. दॅट्स वाय ॲड्रिनल ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड एज अ सुप्रारिनल ग्लँड. त्यामुळे तिला काय बोललं जातं? सुप्रारिनल ग्लँड. बघा, तिचं स्ट्रक्चर आहे, दे आर स्ट्रक्चर, इट इज अ स्मॉल कोनिकल. कशी ती ग्लँड जी आहे ॲड्रिनल ग्लँड, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सुप्रारिनल ग्लँड. दॅट इज ती कशी आहे? इट इज अ स्मॉल कोनिकल आणि येल्लोइश ग्लँड्स आहेत, टू डिस्टंक्ट रिजन. शो काय आहे तिचे? दोन डिस्टंक्ट रिजन, दॅट इज कॉल्ड एज द आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला. तिला जे पण आहे दोन डिस्टिंक्ट रिजन, तर ते कोणते? एक आउटर कॉर्टेक्स आहे आणि सेकंड वन इज द इनर मेडुला. बघा, ह्या डायग्राम जी आहे दॅट इज अ ॲड्रिनल ग्लँड जी आहे, तिची हिस्टोलॉजी ऑफ ॲड्रिनल ग्लँड दिलेली. बघा, हिस्टोलॉजी ऑफ ॲड्रिनल ग्लँड्समध्ये 3 पार्ट्स दाखवलेले. बघा, मेडुला जी पण मी सांगितलं जस्ट की इट इज अ जी ॲड्रिनल ग्लँड आहे तिचे दोन डिस्टिंक्ट रिजन आहे. फर्स्ट आहे आउटर कॉर्टेक्स अँड सेकंड वन इज द इनर मेडुला. तर ते बघा, हिस्टोलॉजी ऑफ ॲड्रिनल ग्लँड जी आहे, तर ॲड्रिनल ग्लँड्समध्ये ह्या स्ट्रक्चरमध्ये बघा, झोना, ग्लोमेरुलसा झोना हे एक फर्स्ट आउटर थिन लेयर दाखवलेलं आहे. दे सेकंड आहे फॅसिकुलेटा झोना. हे जे काय, हे मिडल थिक रिजन आहे, झोना पेलुसिकडा हे मिडल लेयर आहे. आणि लास्ट वन जे आहे रेटिक्युलरिस ॲड्रिनल, दॅट इज अ झोना रेटिक्युलरिस. इनर थिन लेयर आहे ते. आणि ते जे आहे तर ते आपण इन डिटेलमध्ये ते 3 बघणार आहोत. आउटर थिन झोना ग्लोमेरुलसा, मिडल थिक झोना पॅसिक्युलेटा आणि इनर थिन झोना रेटिक्युलरिस. हे आपण
आपण ही डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर त्याचं जे आउटर आहे दॅट इज अ आउटर लेअर जो आहे दॅट इज अ कॉप्सूल. नंतर ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे, ॲड्रिनल मेडुला आहे. कॉर्टेक्स आणि मेडुला हे दोन तिथं त्या स्लाईडमध्ये दाखवलेले बघा. जो आउटर जो आहे दॅट इज कॉल्ड एज कॉर्टेक्स आणि इनर जो आहे तर तो आहे मेडुला. तर ते त्या ह्या डायग्राममध्ये हिस्टोलॉजी ऑफ ॲड्रिनल ग्लँड्समध्ये शो केलेले आहेत बघा. कॉर्टेक्स कुठं लोकेट केलेलं आहे, कॉर्टेक्स जे आहे ते आउटर साईडनी प्रेझेंट आहे बघा. आउटर कॉर्टेक्स आणि जे इनर जे आहे दॅट इज कॉल्ड एज दी मेडुला तर ते मिडल रिजनला प्रेझेंट आहे. तर ही डायग्रॅम जी आहे तर ती चांगली ऑब्झर्व करा. तिचे नेम वगैरे जे आहे तर ते एक्झॅक्टली कुठे त्याचे प्रेझेंट आहे तर ते नीट ऑब्झर्व करा. नेक्स्ट आहे ॲड्रिनल कॉर्टेक्स. व्हॉट इज द ॲड्रिनल कॉर्टेक्स इज अ डिराईव्ह फ्रॉम एम्ब्रियोनिक मेझोडर्म. जो ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे तर तो कुठून डिराईव्ह झालेला आहे. ॲड्रिनल कॉर्टेक्स डिराईव्ह फ्रॉम एम्ब्रियोनिक मेझोडर्म. ॲड्रिनल कॉर्टेक्स सिक्रेट्स मेनी हार्मोन टुगेदर कॉल्ड कॉर्टिकॉइड्स. बघा जो पण ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे तर तो कुठून ओरिजिनेट झालेला आहे, तो ओरिजिनेट फ्रॉम द एम्ब्रियोनिक मेझोडर्म. आणि ॲड्रिनल कॉर्टेक्स काय सिक्रेट करतं, ॲड्रिनल कॉर्टेक्स इज सिक्रेट्स मेनी हार्मोन्स टुगेदर कॉल्ड कॉर्टिकॉइड्स. ॲड्रिनल कॉर्टेक्स जे पण मेनी हार्मोन्स सिक्रेट्स करतं तर त्यांना काय बोललं जातं, कॉर्टिकॉइड्स. इट इज अ डिफरन्शिएटेड इंटू 3 कॉन्सन्ट्रेशन रिजन. बघा हा जो ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे दॅट इज अ 3 डिफरन्शिएट रिजन्समध्ये प्रेझेंट असतो. कॉन्सन्ट्रिक रिजन्स फर्स्ट आहे आउटर थिन झोना ग्लोमेरुलसा. सेकंड वन इज द मेडियल थिक झोना पॅसिक्युलेटा. थर्ड वन इज द इनर थिन झोना रेटिक्युलारिस. मग बघा आपण हे इन डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा आपण फर्स्ट बघत आहोत आउटर थिन झोना ग्लोमेरुलिसा. बघा आउटर थिन झोना ग्लोमेरुलिसा आहे इट इज अ सिक्रेट मिनरल कॉर्टिकॉइड्स. हे काय सिक्रेट करता, मिनरल कॉर्टिकॉइड्स. दे आर रिलीज फ्रॉम रेग्युलेटिंग सोडियम अँड पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन. बघा ही जे झोना ग्लोमेरुलस आहे ते काय सिक्रेट करतं, मिनरल कॉर्टिकॉइड्स. आणि ते काय रिलीज करतं, दॅट कॅन रिलीज अँड रेग्युलेटिंग सोडियम अँड पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन. ते काय रेग्युलेट करतं, सोडियम आणि पोटॅशियम जे आयन आहे तर ते कॉन्सन्ट्रेशन रेग्युलेशनचं वर्क कोण करतं, मिनरल कॉर्टिकॉइड जे आहे त्यामध्ये झोना ग्लोमेरुलसा. दे रेग्युलेट साल्ट वॉटर बॅलन्स. त्यांचं अजून काय फंक्शन आहे, ते काय रेग्युलेट करतात, साल्ट वॉटर बॅलन्सिंग. ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर. Aldosterone is a salt retaining hormone. It is the main mineral corticoids. It balance NaK levels. मीन्स काय बॅलन्स करतं, ते सोडियम अँड पोटॅशियमचे जे आयन्स आहेत ते काय करतं, बॅलन्सिंगचं वर्क करतं. बघा झोना ग्लोमेरुलसचं काय फंक्शन आहे, इट सिक्रेट्स मिनरल कॉर्टिकॉइड्स. दे आर रिलीज फ्रॉम रेग्युलेटिंग सोडियम अँड पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन. दे रेग्युलेट साल्ट वॉटर बॅलन्स, ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर. Aldosterone जो आहे दॅट इज अ salt retaining hormone is the main mineral corticoids and it balance NaK levels. ती काय बॅलन्स करता, सोडियम पोटॅशियमचे जे आयन्स आहेत तर ते बॅलन्सिंगचं वर्क करता. इट इज द झोना ग्लोमेरुलसा. नेक्स्ट आपण बघणार आहोत मिडल थिक झोना पॅसिक्युलेटा. बघा मिडल थिक झोना पॅसिक्युलेटाचा आहे इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. हे काय सिक्रेट करतात, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. मिडल थिक झोना पॅसिक्युलेटा इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स लाईक कॉर्टिसोल. इट रेग्युलेट्स मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड व्हिटॅमिन्स. बघा जे पण ग्लुकोकॉर्टिकॉइड्स जे आहे ते कशा लाईक करण्यासारखं ते कॉर्टिसोल्स. आणि ते काय रेग्युलेशनचं वर्क करतात, इट रेग्युलेट्स मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्स. जे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स जे आहे तर त्यांचं मेटाबॉलिझम जे होतं असतं त्याचं रेग्युलेशनचं वर्क करत असतं हे. आणि दॅट इज अ कॉर्टिसॉइड इज अन इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. हे जे ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे तर ते काय इट इज ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे, इट्स इम्पॉर्टंट फॉर कॉर्टिसोल्स अँड इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. हे जे ग्लुकोकॉर्टिसॉइड्स आहे तर ते कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, इज इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. इट इज ऑल्सो इम्यून सप्रेसिव्ह. इट सप्रेस सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज सो इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी. इट प्रिपेअर ॲनिमल टू फेस इमर्जन्सी इन द नेचर.
मग बघा हे जे मिडल थिक झोना पॅसिक्युलेटा आहे तर ते काय रिस्पॉन्सिबल असतं कशासाठी? इट इज अ रिस्पॉन्सिबल सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स लाईक कॉर्टिसोल्स. आणि हे काय करतात? रेग्युलेशनचं वर्क करतं, रेग्युलेट मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड लिपिड्स. कॉर्टिसॉल काय आहे? इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहे आणि हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं? इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. आणि इट इज ऑल्सो इम्यून सप्रेसिव्ह. इट इज अ सप्रेस सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज. So it is used in treatment of allergy. It prepares animal to face emergency in nature. नेक्स्ट आहे इनर थिन झोना रेटिक्युलारिस. इनर थिन झोना रेटिक्युलारिस जे आहे इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ सेक्स कॉर्टिकॉइड्स that is called as a gonadocorticoids in males. They have role in a development and maintenance of external sex characters. बघा हा जो झोना रेटिक्युलारिस आहे हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ सेक्स कॉर्टिकॉइड्स दॅट इज कॉल्ड एज ए गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. आणि इन मेल्समध्ये त्याचा काय रोल आहे बघा? दे हॅव रोल इन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर. हे काय मेंटेन करतात आणि डेव्हलप करतात एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर आहे ते त्याची डेव्हलपमेंट आणि मेंटेन करण्याचं वर्क करतात. एक्सेस सेक्स कॉर्टिकॉइड्स इन मेल्स कॉज ॲड्रिनल विलरिझम अँड हॉर्टिझम दॅट इज अ एक्सेस हेअर ऑन फेस व्हाईल इन मेल इट कॉज त्याला काय बोललं गॅनिओमॅन्सी दॅट इज कॉल्ड ॲज एनलार्ज ब्रिस्ट. ॲड्रोजन अँड एस्ट्रोडोल्स आर द प्रोड्यूस बाय द ॲड्रिनल कॉर्टेक्स. बघा हा जो इनर थिन झोना रेटिक्युलारिस जो आहे दॅट इज अ काय तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? प्रोडक्शन ऑफ सेक्स कॉर्टिकॉइड्स अँड दॅट इज कॉल्ड एज गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. आणि इन मेल्समध्ये दे हॅव रोल इन अ डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर. आणि एक्सेस सेक्स corticoids in male cause adrenal virilizum and hirsutism that is a excess hair on face while in male it cause gynecomastia that is a enlarged breast. And androgen and estrogens are the produced by the adrenal cortex. तर ही काय ॲड्रिनल कॉर्टेक्स जे आहे तर त्याचे 3 लेयर्स होते. फर्स्ट इज अ झोना ग्लोमेरुलसिस 3 पार्टमध्ये होते. फर्स्ट इज अ झोना ग्लोमेरुलसिस, सेकंड वन इज अ झोना फेसिक्युलेटा आणि थर्ड वन इज अ झोना रेटिक्युलारिस. ही 3 काय त्याचे लेयर्स आहे.